वाचन होईल. आळीपाळीने वाचायचे आजचे जे स्तोत्र आहे 127 क्रमांकाचे आहे. आपल्यासाठी राज ब्रदर वाचतील. 127 स्तोत्र संहिता 127. भरभराट परमेश्वराकडूनच प्राप्त होते. शल्मोनाचे आरोहण स्तोत्र. परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर ते पहारेकऱ्याचे जागरण व्यर्थ आहे. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देतो. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे. पोटचे फळ त्याची देणगी आहे. तरुणपणचे मूल हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहे. शेवटलं वचन आपण सर्वजण मिळून वाचूयात. ज्या पुरुषाचा भाता आशांनी भरला आहे तो धन्य. वेशीवर शत्रूंची त्याची बोलाचाली होत असता ते फजित होणार नाही. आमेन. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो. आमेन. जसे प्रारंभी होते, सध्या आहे व युगानुयुग राहील. आमेन. जुन्या करारामधून मलाकी या पुस्तकातून 3रा अध्याय 7 ते 10 आपल्यासाठी आकाश ब्रदर वाचतील. जुन्या करारातून मलाकी 3 7 ते 10 वचने आपण ऐकूया. तुमच्या पूर्वजांच्या दिवसापासून माझे विधी तुम्ही मोडिले, ते पाळिले नाहीत. मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत वळावे? मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकविले आहे. असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे? दशमांश व अर्पणे या संबंधाने तुम्ही शापाने शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसविले आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरता वर्षवतो की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. आमेन. आमेन. नवीन करारामधून पत्राचे आज पत्र वाचले जाणार आहे. इब्री लोकांस पत्र 4था अध्याय 1 ते 11 आपल्यासाठी आराधना सिस्टर वाचतील. इब्री लोकास पत्र ह्याचा 4था अध्याय 1 ते 11 वचने आपण वाचूया. इब्री लोकास पत्र 4 1 ते 11. म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेवलेले आहे. ह्यामुळे तुम्हातील कुणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिवून वागू, कारण त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे. परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही, कारण त्यांचा ऐकणाऱ्यामध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. त्याची कृत्ये जगाच्या स्थापनेपासून समाप्त झाली. तथापि त्याप्रमाणे मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत. असे ज्या विषयाविषयी त्याने सांगितलेले आहे, त्यात जे आपण विश्वास ठेवला आहे ते आपण प्रवेश करीत आहोत. कारण 7व्या दिवसाविषयी एका ठिकाणी त्याने असे म्हटले आहे की 7व्या दिवशी देवाने आपल्या सर्व कृत्यांपासून विसावा घेतला. आणि ह्या ठिकाणी पुन्हा म्हटले आहे की हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत. कुणीतरी त्यात यावयाचे होते ते राहिले आहे, आणि ज्यांना पूर्वी सुवार्ता सांगण्यात आली होती ते अवैधतेमुळे त्यात आले नाहीत. म्हणून तो पुन्हा आज हा एक दिवस ठरवितो, आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दाविदाच्या द्वारे म्हणतो की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली मने कठीण करू नका. कारण यहोशवाने त्यांना विसावा दिला असता तर त्यानंतर तो म्हणजे देव दुसऱ्या दिवसाविषयी बोलला नसता. म्हणून देवाच्या लोकांसाठी शब्बादाचा विसावा राहिला आहे. कारण जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे त्यानेही जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे. म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा, ह्यासाठी की त्यांच्या अवेदनेच्या उदाहरणाप्रमाणे कुणी पतित होऊ नये. आमेन. आमेन.
आपण उठून उभं राहूया. शुभवर्तमानाचे वाचन होईल. आजचे जे शुभवर्तमान आहे मार्कृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय 41 ते 44 ही वचने पाळसाहेब वाचतील. आजच्या दिवसाकरता जे शुभवर्तमान घेण्यात आलेलं आहे मार्कृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय, मार्कृत शुभवर्तमान अध्याय 12 आणि 41 ते 44 ही वचनं यावेळी आपण ऐकूया. मार्क 12:41 ओवीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. एका विधवेच्या अर्पणाची प्रशंसा. मग तो भांडारासमोर बसला आणि लोकसमुदाय भांडारात पैसा कसे टाकतात हे तो पाहत होता. आणि पुष्कळ धनवानांनी त्यात पुष्कळ टाकले. आणि एका दरिद्री विधवेने येऊन 2 टोल्या म्हणजे 1 दमडी टाकली. तेव्हा तो आपल्या शिष्यांना जवळ बोलावून त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो की जे भांडारात टाकीत आहे त्या सर्वांपेक्षा या दरिद्री विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या भरपुरीतून टाकले, परंतु हिने आपल्या कमाईतून आपले जितके होते तितके सगळे म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. आमेन. आमेन. मंडळींनी खाली ईश्वरा तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू परमेश्वरा, तुझं घर, तुझं सदन, हे पवित्र मंदिर आमच्याकरता तू दिलेलं आहेस की ज्या ठिकाणी आम्ही तुला भेटण्याकरता यावं, तुझी स्तुती आराधना करावी आणि परमेश्वरा बापा तुला उंचवावं, तुला गौरवावं. हे मंदिर आमच्याकरता किती महत्वाचं आहे प्रभू. पिता परमेश्वरा बापा, हे आम्हाला कळू दे अशी आमची प्रार्थना आहे. आज याच पवित्र मंदिराचं अजून एक महत्व, अजून एक पैलू आम्ही समजावून घेत असताना प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला चालव, आम्हाला मार्गदर्शन कर आणि पिता परमेश्वरा बापा आमच्याद्वारे तुझं गौरव घडावं म्हणून तू आम्हाला शक्ती, सामर्थ्य आणि धैर्य दे प्रभू. येशू ख्रिस्त आमचं तारणारा, याच्याद्वारे ही प्रार्थना विश्वासानं तुझ्या चरणी सादर केली म्हणून तू ऐक बापा. आमेन. प्रियानो, मागील 2 भागांमध्ये आपण बघितलं होतं हिजकिया राजाच्या संदर्भातल्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. हिजकिया आजारी पडलेला आहे आणि त्यानं मंदिराकडे तोंड करून प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्याला बरं केलेलं आहे, नाही का. यशाकरवी त्याला परत एकदा निरोप पाठवलेला आहे की जा आणि माझा सेवक हिजकिया याला सांग की मी तुझं आयुष्य 15 वर्षांनी वाढवून देतो. आणि देवानं त्याला 15 वर्ष आयुष्य वाढवून दिल्यानंतर मात्र त्या गोष्टीमध्ये, त्या आशीर्वादामध्ये टिकून राहणं हे हिजकियाचं कर्तव्य होतं. परंतु हिजकिया एक फार मोठी चूक करून बसतो. बाबेलचा जो राजा आहे हा बरोदख बलदान, हा राजा हिजकियाला भेटण्याकरता त्याचे काही माणसं पाठवतो. त्याला ज्यावेळेस कळतं की हिजकिया बरा झालेला आहे आणि त्याच्या भेटी करता काही माणसं काही वस्तू घेऊन तो पाठवतो. प्रियानो, हे पाठवणं किंवा चौकशी करणं हा एक बहाणा आहे, परंतु हिजकियाच्या राज्यामध्ये काय आहे, त्याच्या राजवाड्यामध्ये काय आहे, त्याचं शस्त्रागार कसं आहे, त्याचे सैनिक किती आहेत, ह्या सगळ्यांची चौकशी करण्याकरता त्यानं हिजकियाच्या आजारपणाचा बहाणा जो भेटी करता निवडलेला आहे, त्या आजारपणाच्या चौकशी करता म्हणून हा बाबेलचा राजा बरोदख बलदान हा आपल्या काही जासूदांना त्याच्याकडे पाठवतो. आणि हिजकिया बरा झालेल्या अवस्थेनंतर आता ज्यावेळेस जासूद त्याच्याकडे येतात त्यावेळेस हिजकियाकडून खूप मोठी चूक घडते. आणि ती चूक काय होते तर तो त्याच्या शस्त्रागारातील सर्व प्रकारची शस्त्र, त्याचं सगळं भांडार, त्याचा महाल, त्याचं सैन्य, त्याचं राज्य, या सगळ्या गोष्टी हिजकिया त्या जासूदांना दाखवतो. आणि नंतर
मग आम्हाला जे पाहायला मिळतं पुढं कालांतरानं जी गोष्ट घडते ती फार भयावह आहे. ज्यावेळेस यशायानं या हिजकियाला निरोप दिलेला आहे, परमेश्वराचा निरोप की तुला बरं करण्यात आलेलं आहे, त्याच्यानंतर बरं झाल्यावर तोच यशया पुन्हा या हिजकियाकडं येऊन निरोप देत आहे आणि त्याला इशारा देत असताना तो काय म्हणतो की काहीच राहणार नाही. 2 राजे 20 अध्याय आणि यातील 16 आणि 17 या वचनामध्ये काय म्हटलेलं बघा. 2 राजे याचा 20 अध्याय 16 आणि 17 या 2 वचनांमध्ये या यशानं दिलेला जो निरोप आहे तो काय आहे बघा. तेव्हा तो म्हणाला, त्यांनी तुझ्या घरात काय काय पाहिले? आणि हिजकिया म्हणाला, जे काही माझ्या घरात आहे ते सर्व त्यांनी पाहिले, मी त्यांना दाखवले नाही असे काहीच माझ्या भांडारात नाही. मग यशायाने हिजकियाला म्हटले, यहोवाचे वचन ऐक. पहा, असे दिवस येतात की त्यात जे काही तुझ्या घरात आहे व जे तुझ्या वडिलांनी आजपर्यंत साठवले आहे ते सर्व बाबेलास नेण्यात येईल, काहीच राहणार नाही असे यहोवा म्हणतो. परमेश्वरानं तुला आयुष्य वाढवून दिलेलं आहे, त्याची सेवा करणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि आता तू त्या राजाला तुझ्या शस्त्रागारातील आणि तुझ्या भांडारातील सर्व गोष्टी, तुझ्या महालातल्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. परंतु आता असे दिवस येणार आहेत, हे हिजकिया ऐक, परमेश्वर असं म्हणतो, असे दिवस येणार आहेत की आता तुझ्या राज्यामध्ये काहीच राहणार नाही. हा शाप आता हिजकियानं त्याच्यावरती ओढावून घेतलेला आहे. पहिल्यांदा आशीर्वाद ओढावून घेतला. प्रियांनो, आम्हाला या गोष्टीवरून लक्षात आलं पाहिजे की ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो, देव ज्यावेळेस आम्हाला आशीर्वाद देतो, त्यावेळेस ते आशीर्वाद देखील आम्हाला टिकवून ठेवता आले पाहिजेत. आम्ही लगेच जगामध्ये आणि जगी गोष्टींमध्ये रममाण होता कामा नये. हिजकियाच्या बाबतीत ती चूक घडलेली आपल्याला पाहायला मिळते. बाबेलच्या राजानं त्याची चौकशी करण्याकरता हेर पाठवले, परंतु त्या हेरांनी चौकशीच्या आड त्याचं संपूर्ण राज्य पाहून घेतलेलं आहे. आणि मग त्याच यशायानं पुन्हा त्याला निरोप दिलेला आहे की हे हिजकिया, आता तू ऐक, परमेश्वर असं म्हणतो की यात आता काहीही राहणार नाही. आणि मग आपण पुढे पाहतो की हे संपूर्ण यहुदा राष्ट्र जे आहे ते बंदिवासामध्ये गेलेलं आहे. ख्रिस्तपूर्व 597 मध्ये पहिला बंदिवास त्यांचा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर ख्रिस्तपूर्व 587 मध्ये दुसऱ्यांदा या सगळ्या लोकांना बंदिवासामध्ये नेलेलं आहे. आणि ख्रिस्तपूर्व 582 मध्ये तिसऱ्यांदा यांना बंदिवासात, एकंदरीत 3 वेळा या इस्रायली लोकांना किंवा यहुदी लोकांना बंदिवासामध्ये नेलेलं आहे. आणि मग पुन्हा ज्यावेळेस संपूर्ण बंदिवासाचा काळ पूर्ण होतो, तो आता इतिहास खूप मोठा आहे, परंतु मी खूप त्याला शॉर्ट करून सांगत आहे. ज्यावेळेस हे सर्व लोक पुन्हा यहुदामध्ये किंवा यरुशलेमेमध्ये येतात, इस्रायल राष्ट्रामध्ये पुन्हा येतात, त्यावेळेस जरुबाबेलाच्या नेतृत्वामध्ये ख्रिस्तपूर्व 538 मध्ये पहिली तुकडी येते. जरुबाबेलच्या नेतृत्वामध्ये हे लोक पुन्हा या त्यांच्या मूळ राष्ट्रामध्ये येतात. आणि या काळामध्ये परिस्थिती बदललेली आहे. ज्यावेळेस ते लोक पुन्हा आपल्या मायदेशी येतात, त्यावेळेस लोकांची मानसिकता बदललेली आहे. इतका मोठा बंदिवासाचा काळ त्यांनी उपभोगलेला आहे, परंतु पारसाच्या राजाच्या कृपेमुळं ते पुन्हा त्यांच्या मूळ गावी किंवा मूळ देशामध्ये ते आल्यानंतर मात्र आता त्यांच्यामध्ये झालेले जे बदल आहेत ते त्या ठिकाणी राहून तिथल्या जी संस्कृती आहे, तिथलं जे कल्चर आहे ते त्यांनी काही प्रमाणात अडॉप्ट केलं होतं किंवा त्यांनी स्वीकारलेलं होतं. आणि त्या संस्कृतीचा एक वेगळ्या प्रकारचा पगडा त्यांच्यावरती होता. या यहुदी लोकांना त्या बाबेलच्या राज्यामध्ये तिथे उपासने करता कोणत्याही प्रकारचं मंदिर नव्हतं, म्हणून त्यांनी सभास्थानं तिथं बांधलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच सभास्थानांना ते लोक घेऊन आलेले आहेत, म्हणजे प्रत्यक्ष सभास्थान घेऊन आले नाही,
परंतु त्यांनी पुन्हा आपल्या मायदेशी आल्यानंतर परमेश्वराच्या सेवेकरता त्यांनी सभास्थानांची उभारणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्यावेळेस यरूशलेमवरती हल्ला करण्यात आला होता त्यावेळेस संपूर्ण मंदिर बेचिराख करून टाकण्यात आलं होतं. 3 वेळा एकंदरीत या इस्रायली लोकांना, या यहुदी लोकांना बाबेलच्या राजानं बंदिवासामध्ये नेलेलं होतं. आणि ज्यावेळेस आता पुन्हा ते आलेले आहेत त्यावेळेस या लोकांमध्ये काय बदल झाले होते. 100 वर्षाचा काळ मध्ये गेलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या सवयीमध्ये कदाचित मूर्तीपूजा असेल तर पुन्हा इकडे आल्यानंतर मूर्तीपूजा आता काही प्रमाणामध्ये कमी झालेली होती. लोक बेपर्वा बनलेले होते, लोक निष्काळजी झालेले होते. त्यांनी इतर धर्मीय मुलींशी आणि मुलांशी विवाह केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. परमेश्वराच्या मंदिराकडे या लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे. आपल्या मायभूमीमध्ये ते आलेले आहेत खरे, परंतु जे जळालेलं आणि पडलेलं मंदिर आहे त्या मंदिराकडे आता त्यांचं दुर्लक्ष होत आहे. अशा प्रकारची परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे. याजक आळशी बनलेले आहेत. देवाचा जो दशांश आहे तो दशांश याजक स्वतःकडे ठेवत आहेत आणि निकृष्ट दर्जाची किंवा हीन दर्जाची अर्पण आता परमेश्वराला अर्पण केली जात आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये नेहेम्या संदेष्टा पुढे येतो. हा नेहेम्या संदेष्टा ख्रिस्तपूर्व 520 मध्ये लोकांना संदेश देतो आणि तो कान उघडणी करत असताना काय म्हणतो, अहो हे घर ओसाड असता हा तुम्हाला तुमच्या तख्त पोषित असलेल्या घरात राहायचा समय आहे का. नेहेम्या लोकांना त्यांची कान उघडणी करत आहे, त्यांना परखडपणे बोलत आहे. तो म्हणत आहे की इकडं परमेश्वराचं मंदिर ओस पडलेलं आहे. तुम्ही बाबेलमधून सुटून आलात खरे, परंतु आता तुम्ही तुमचीच घर काय बांधत आहात. कारण लोकांनी देवाचं मंदिर बांधण्याऐवजी स्वतःची घर बांधण्याला जास्ती महत्व दिलेलं आहे. लोक आपापली घर बांधू लागलेली आहेत आणि परमेश्वराचं जे मंदिर आहे ते आहे त्याच अवस्थेमध्ये असल्याचं दिसतं. आणि म्हणून नेहमी त्यांना म्हणतो की परमेश्वराचं मंदिर ओस पडलेलं असताना तुम्ही आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावं असा समय आहे का. आणि अशा परखड रीतीनं हा नेहेम्या या यहुदी लोकांना बोलून त्यांची कान उघडणी करत आहे. आणि मग पुढे आपण पाहतो की 4 वर्षानंतर हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. प्रियांनो, या मंदिराच्या बांधण्यामध्ये लोकांचं काही काळापुरतं निश्चितार्थानं दुर्लक्ष झालं होतं. परंतु ज्यावेळेस त्यांना अशा पद्धतीनं निरोप ऐकायला मिळालेला आहे त्यावेळेस त्यांनी पुन्हा एकदा परमेश्वराच्या मंदिराकडं आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि हे मंदिर बांधून झालेलं आहे. सैरभैर झालेली परिस्थिती होती त्या काळामध्ये. लोक त्यांच्या वागणुकीमध्ये एकमेकांमध्ये कोणत्याही प्रकारचा आदर नव्हता, कोणत्याही प्रकारचं एकमेकांबद्दलचं प्रेम नव्हतं आणि देवाबद्दलची आपुलकी, देवाबद्दलचं प्रेम आणि देवाबद्दलचा आदर हा पूर्णपणे त्यांच्यामधून लयास गेलेला होता. प्रियांनो, अशा सर्व परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस मलाखी सारखा संदेष्टा पुढे येतो. याजक, जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, ते देखील धर्मभ्रष्ट झाले होते. लोकांना परमेश्वराकडे त्यांनी आणण्यापेक्षा ते स्वतःचे खिसे कसे भरता येतील किंबहुना देवाला जे देणं गरजेचं आहे ते उत्कृष्ट रीतीचं अर्पण देण्याऐवजी ते चांगल्या गोष्टी स्वतःकडे ठेवून घेत होते आणि निकृष्ट किंवा हीन दर्जाचं अर्पण परमेश्वराला अर्पलं जात होतं. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मलाखी सारखा ज्यावेळेस संदेष्टा पुढे येतो त्यावेळेस तो काय म्हणतो ते पहा. मलाखी म्हणतो, मनुष्य देवाला ठेकवेल काय, परंतु तुम्ही मला ठकवले आहे. परमेश्वराचा निरोप मलाखीच्या द्वारे परमेश्वरानं या लोकांना दिलेला आहे. मलाखीच्या पुस्तकामध्ये जे आपण शास्त्रवचन वाचलेलं आहे, परमेश्वराचा निरोप काय आहे. सैन्यांचा यहोवा म्हणतो, माझ्या घरात अन्न असावे म्हणून तुम्ही अवघा दशमांश कोठारात आणा. आणि तुम्ही असे केले
म्हणजे मी तुम्हासाठी आकाशाच्या खिडक्या उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हावर ओतीन की नाही, याविषयी आता माझी प्रचिती पहा, किंवा याविषयी आता माझी प्रतीती पहा. का परमेश्वराला हे म्हणावं लागलेलं आहे? परमेश्वराने ज्या वेळेस त्याच्या संदेष्टांच्या माध्यमातून लोकांची कान उघाडणी केलेली आहे, त्या वेळेस अगोदर काहीतरी घडलेलं आहे, आणि म्हणून परमेश्वराला लोकांची कान उघाडणी करावी लागली, किंवा परखडपणे लोकांशी बोलावं लागलेलं आहे. परमेश्वराचा निरोप मलाखी या लोकांना देत असताना तो म्हणतो, मनुष्य देवाला ठकविल काय? आणि परमेश्वर तर म्हणत आहे, परंतु तुम्ही मला ठकवलं आहे. मग कोणकोणत्या बाबतीत ठकवलेलं आहे? लोकांनी कोणत्या गोष्टींमध्ये परमेश्वराला फसवलेलं आहे? प्रियानो, परमेश्वराला फसवणं शक्य आहे का? आम्ही आमच्या कुटुंबातील लोकांना फसवू शकतो, आम्ही आमच्या मित्रमंडळीला फसवू शकतो. मी अनेकदा या गोष्टी सांगतो. नातेवाईकांना फसवू शकतो, समाजाला फसवू शकतो, परंतु आम्ही देवाला फसवू शकत नाही. आम्ही कुणीच परमेश्वराला फसवू शकत नाही. आणि म्हणून मी मागे एकदा असं म्हटलं होतं की कोणताही चुकीचा विचार ज्यावेळेस आमच्या मनामध्ये येतो, तो येतो नंतर, परंतु तो येण्यापूर्वी देवाला ठाऊक असतो. आणि म्हणून प्रियानो, आम्ही खूप बारकाईनं विचार करायला पाहिजे. ज्या वेळेस आम्ही अशा पद्धतीनं विचार करतो, त्यावेळेस आम्हाला ती टोचणी लागणं फार गरजेचं आहे. आमच्या मनामध्ये येणारा प्रत्येक चांगला वाईट विचार हा देवाला ठाऊक असतो, याची जाणीव आम्हाला असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही जरी आमच्या घरातल्या लोकांना फसवू शकलो, आम्ही जरी आमच्या मंडळीला फसवू शकलो, आमच्या याजकांना फसवू शकलो, आमच्या समाजाला फसवू शकलो, आम्ही परमेश्वराला कधीच ठकवू शकत नाही. आम्ही परमेश्वराला कधीही फसवू शकत नाही, हे आम्ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु या ठिकाणी तर परमेश्वर मलाखीच्या द्वारे म्हणत आहे की मनुष्य देवाला ठकविल काय, परंतु तुम्ही मला ठकवले आहे. प्रियानो, कोणत्या गोष्टीमध्ये लोकांनी परमेश्वराला ठकवलेलं आहे? मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे याजकांनी निकृष्ट दर्जाचे अर्पण केलेले आहेत. लोकांनी त्यांचे दशमांश देणं बंद केलेलं आहे. लोकांनी अर्पण करणं बंद केलेलं आहे. आणि जे दान देवाच्या मंदिरामध्ये अर्पण केली गेली पाहिजेत, ती सगळी दानं आता कमी प्रमाणात सादर केली जात आहे. देवाला क्रोध वाटेल, देवाला राग येईल, अशा पद्धतीनं परमेश्वराच्या मंदिरामध्ये ही दानं अर्पण केली जात होती. आणि तो राग परमेश्वरानं मलाखीच्या माध्यमातून व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग परमेश्वर त्याच्या पुढे जाऊन आता लोकांना निरोप देत आहे. परमेश्वर काय म्हणतो? माझ्या घरात अन्न असावे म्हणून तुम्ही अवघा दशमांश कोठारात आणा. माझ्या घरामध्ये अन्न असावं म्हणून तुम्ही अवघा दशमांश कोठारामध्ये आणा. आणि तुम्ही असे केले म्हणजे मी तुम्हासाठी आकाशाच्या खिडक्या उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हावर ओतीन की नाही, याविषयी आता माझी प्रचिती पहा. प्रियानो, परमेश्वराच्या या पहिल्याच वाक्यातून आपल्याला काय पाहायला मिळतं? परमेश्वर म्हणतो तुम्ही तुमचा दशमांश माझ्या घरात आणा, माझ्या मंदिरामध्ये आणा. म्हणजे पुन्हा एकदा हे सिद्ध झालेलं आहे की परमेश्वराचं मंदिर हे त्याचं घर आहे. आम्ही देवाच्या घरामध्ये बसलेलो आहोत. परमेश्वराच्या मंदिरामध्ये आम्ही बसलेलो आहोत, म्हणजे आम्ही देवाच्या घरामध्ये बसलेलो आहोत. परमेश्वर म्हणतो की माझ्या घरामध्ये तुम्ही तुमचा अवघा दशमांश घेऊन या. ते का आणायचे त्याची कारण आपल्याला पुढे पाहायची आहेत. आम्ही ज्यावेळेस नवीन करारामध्ये पाहतो त्यावेळेस या घराच्या संदर्भामध्ये अजून कोणती गोष्ट आपल्याला पाहायला मिळते? प्रभू येशू ख्रिस्त 12 वर्षाचा आहे आणि त्याचे आई वडील त्याला यरुशलेमेच्या मंदिरात घेऊन गेलेले आपल्याला पाहायला मिळतात, नाही का, सणाच्या दिवसामध्ये. आणि ज्यावेळेस ते पुन्हा येत होते त्यावेळेस आपला मुलगा आपल्या बरोबर नाही हे बघून आई वडील कासावीस झालेले आहेत आणि ते पुन्हा परतीच्या मार्गाने त्या मंदिरामध्ये जातात. आणि त्या ठिकाणी येशू हा शास्त्री आणि विद्वानांबरोबर वादविवाद किंवा संवाद साधताना त्यांना आढळलेला आहे. आणि ज्यावेळेस मरिया त्याला म्हणते की बाळा तू आमच्याशी असं का वागलास,
त्यावेळेस प्रभू त्याला काय उत्तर देतात, तिला काय उत्तर देतो? येशू, मी माझ्या बापाच्या घरात असावे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? येशू ख्रिस्त काय म्हणतो? मी माझ्या बापाच्या घरात असावं. आणि जुन्या करारामध्ये आम्ही ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस परमेश्वर मलाखीच्या द्वारे काय म्हणत आहे? माझ्या घरात अन्न असावे म्हणून तुम्ही तुमचा दशमांश कोठारामध्ये आणा, माझ्या घरात आणा. प्रियांनो, हे जे मंदिर म्हणून आम्ही ज्या ठिकाणी बसतो, हे मंदिर परमेश्वराचं घर आहे, देवाचं घर आहे, परमेश्वराचं सदन आहे. आणि या घरामध्ये आम्ही ज्यावेळेस येतो त्यावेळेस प्रियांनो, आम्ही अत्यंत नम्रतेने येणं गरजेचं आहे. कारण आम्ही प्रत्यक्ष परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आहोत, आम्ही देवाच्या समोर आहोत, याचं भान आम्हाला असणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही भान घेऊन किंवा भान ठेवून परमेश्वराच्या मंदिरामध्ये येतो त्यावेळेस आम्ही देवाप्रती असणारा आमचा आदर व्यक्त करत असतो. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की आम्ही ज्यावेळेस परमेश्वराला भेटण्याकरता मंदिरामध्ये येतो त्यावेळेस घरातून आम्ही लवकर निघायला पाहिजे, घरातून आम्ही प्रार्थना करून निघायला पाहिजे. आमची प्रार्थना आमच्या मंडळीकरता असायला पाहिजे, आमची प्रार्थना वाचल्या जाणाऱ्या वचनांकरता असली पाहिजे, आमची प्रार्थना येणाऱ्या संदेशासाठी असली पाहिजे, आमची प्रार्थना आमच्या याजकांसाठी असली पाहिजे. या प्रार्थना करून आम्ही परमेश्वराला भेटण्याकरता त्याच्या घरामध्ये येणं हे फार गरजेचं आहे. आम्ही अशा प्रार्थना करतो का? आम्ही घरातून निघत असताना येणाऱ्या वचनासाठी आणि ते वचन आम्हाला ऐकता यावं, एकाग्रतेने ऐकता यावं, त्या वचनानं आमच्या जीवनामध्ये कार्य करावं, याकरता आम्ही प्रार्थना करून घरातून निघतो का प्रियानो? जर नसेल तर आजपासून सुरुवात करा, आजपासून सुरुवात करा. आम्ही ज्यावेळेस देवाच्या मंदिरामध्ये येऊ त्यावेळेस येताना आवर्जून प्रार्थना करून या. आता एक पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, थोडंसं विषयांतर मी करत आहे परंतु पुढचा प्रश्न फार जाणीवपूर्वक विचारतो. ज्यावेळेस उपासना संपते आणि आपण आपल्या घरी जायला निघतो त्यावेळेस किती जण थेट घरी जातात? मला वाटतं मी मागे विचारला होता का प्रश्न? नाही विचारला. उपासना संपल्यानंतर थेट किती जण घरी जातात? हात वरती करून सांगा. थेट घरी जाणारे. कारण इथं बऱ्याच गोष्टी आहेत या भागामध्ये आणि मग घरी जाता जाता येताना बॅग घेऊन यायची आणि मग दुपारच्या जेवणाची सोय करून मग घरी जायचं. असं करणारे किती जण? त्यांनी हात वरती करू नका. प्रियानो, लक्षात घ्या, हे मी फार जाणीवपूर्वक सांगत आहे. हे का करायचं? ज्यावेळेस पवित्र मंदिरातून आपण आशीर्वाद घेऊन बाहेर पडतो तो आशीर्वाद थेट आम्ही घरी घेऊन गेलं पाहिजे. हे लक्षात असू द्या, हे लक्षात असू द्या. आजपासून ही सवय पाळा, आजपासून ही सवय आपल्या अंगी बाणा. जो आशीर्वाद आम्ही याजकांकरवी घेतो तो देवाचा आशीर्वाद आहे, तो माणसाचा आशीर्वाद नाही. परमेश्वराचा आशीर्वाद ज्यावेळेस आम्हाला प्राप्त होतो तो आशीर्वाद आम्ही वाण्याच्या दुकानात, भाजीवाल्याच्या दुकानात, मटणाच्या दुकानात किंवा इतरत्र कोणत्याही ठिकाणी तो आशीर्वाद आम्ही विखरत जाऊ नये, हे लक्षात असू द्या. जो आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे तो थेट आणि तो आशीर्वाद इतरत्र वाटत जाऊन त्या आशीर्वादाचं महत्व, आशीर्वाद देवानं तुम्हाला दिलेला आहे तो घेऊन घरी जा थेट. किती महत्वाचं काम असलं रस्त्यात, नो वे, थेट घरी जा. आपल्या लेकरा बाळांना गोळा करा, प्रार्थना करा की हे परमेश्वरा, आज जे तुझं वचन आम्ही ऐकलेलं आहे त्या वचनात आम्हाला राहता यावं,
ते वचन आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये वाढवता यावं म्हणून परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य कर. जो आशीर्वाद तुझ्या सेवकाकडे आम्हाला मिळालेला आहे तो आशीर्वाद आम्ही घरात सिंचित करत आहोत. घरामध्ये त्या आशीर्वादाचं सिंचन करा. कानाकोपऱ्यात चिऱ्यामध्ये आपल्या अंतःकरणाला लावा आणि मग पहा घरातले सगळे प्रश्न कसे सुटतात. आमच्या जीवनामध्ये का आशीर्वाद कमी पडतात आणि आमच्या जीवनातले प्रश्न का वाढतात? या गोष्टींमुळे वाढतात. लक्षात घ्या. आम्हाला मिळणारे आशीर्वाद जे आहेत त्या आशीर्वादाचं महत्व न जाणून आम्ही ते रस्त्यानं इतरत्र देत जातो. त्यांची किंमत त्यांची व्हॅल्यू आम्ही कमी करत जातो आणि शेवटी आम्ही घरात जाताना शून्य होऊन जातो. आणि म्हणून ज्यावेळेस पुढच्या रविवारी आम्ही येतो त्यावेळेस आम्हाला समजत नाही की मागच्या रविवारी बाळासाहेबांनी कोणता संदेश दिला. आलं लक्षात? आजपासून ही प्रॅक्टिस ठेवा. थोडस कठीण आहे. कोणतीही चांगली सवय ज्यावेळेस आपल्याला करून घ्यायची असते त्या चांगल्या सवयीकडे ज्यावेळेस आम्ही धावायला सुरुवात करतो किंवा त्या मार्गावर चालायला सुरुवात करतो, लक्षात घ्या अडखळणं येतं. अडखळणं येतीलही. कारण सैतानाला हे नकोय की जो आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झालेला आहे तो तुम्ही तुमच्या घरी घेऊन जावा. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी सैतान तुमच्या मार्गामध्ये पेरत असतो. अनेक लोक मी बघितलेले आहेत की मंदिरामधून बाहेर जातात आणि बाहेर जाऊन चहा पिऊन येतात, काहीतरी खाऊन येतात. ही सत्यता आहे. हे वास्तव आहे. आजचं 2025 सालातलं हे वास्तव आहे. आणि म्हणून नेहमी लक्षात असू द्या आम्ही ज्यावेळेस पवित्र मंदिरामध्ये येतो त्यावेळेस या मंदिराचं महत्व आणि त्याचं गांभीर्य आम्हाला असलंच पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही देवाची उपासना करून तो आशीर्वाद घेऊन आम्ही बाहेर पडतो त्यावेळेस आम्ही थेट आमच्या घरी जाणं गरजेचं आहे. जर पती पत्नीच आला असाल तर दोघांनीच एकमेकांचे हात हातात घ्या आणि परमेश्वराची उपकार स्तुतीची 2 मिनिटाची प्रार्थना करा की हे परमेश्वरा आज तुझं पवित्र वचन तू आम्हाला दिलंस, तुझा निरोप आम्ही ऐकला, तुझा आशीर्वाद आम्ही ग्रहण केला. परमेश्वरा तुला आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझे उपकार मानतो. 2 मिनिटाची ही प्रार्थना 2 ओळीची प्रार्थना आपण करू शकत नाही का? हे केली पाहिजे. या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये केल्या पाहिजे. जे आशीर्वाद आम्हाला परमेश्वराच्या मंदिरामध्ये प्राप्त होतात ते आशीर्वाद आम्ही इतरत्र न वाटत जाता आम्ही थेट ते घरी घेऊन गेलं पाहिजे. आणि ते आमचं कर्तव्य आहे. आम्ही देवाच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस आम्ही स्वच्छ अंतःकरणाने येणं गरजेचं आहे. आम्ही रिकाम्या हातांनी येता कामा नये. परमेश्वराला भेटण्याकरता आमच्या हातामध्ये काहीतरी असलं पाहिजे. देवाला अर्पण करण्याकरता आमच्या हातामध्ये काहीतरी असायला पाहिजे. परमेश्वराला ज्यामुळे संतोष होईल अशी अर्पण आम्हाला देवाला देता आली पाहिजे. आणि ज्यावेळेस ही अर्पण लोकांनी देणं बंद केलं होतं, ज्यावेळेस निकृष्ट दर्जाची अर्पण लोक अर्पण करत होते त्यावेळेस परमेश्वर विचारतो मनुष्य मला ठकविल काय? प्रियांनो, आज त्या वचनाशी आमचं वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन आम्ही रिलेट करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 500-550 वर्ष पूर्वी घडलेली ही घटना असेल आणि ख्रिस्ताच्या जन्मानंतर आज 2025 सालामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असू. काय फरक आहे आज आमच्यामध्ये आणि जुन्या करारातल्या काळातल्या लोकांमध्ये? आज आम्ही देवाच्या पवित्र मंदिरामध्ये कसे येतो? परमेश्वराला अर्पण करण्याकरता आज आमच्याकडे काय आहे? देवाच्या भांडारामध्ये त्याच्या दानकोशामध्ये आम्ही अर्पण देत असताना अजूनही आम्ही नाणी अर्पण करतो का? लक्षात घ्या, आम्ही ज्या भावनेने देऊ त्याच प्रमाणात आम्हाला आशीर्वाद मिळतील. हे लक्षात ठेवा. आम्ही जर फाटक्या नोटा दिल्या तर आम्हाला आशीर्वाद देखील तशाच पद्धतीने मिळतो. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या लेकरांना ज्या वेळेस संडे स्कूल साठी तुम्ही पाठवता नाणी देणं बंद करा. कॉइन्स देणं बंद करून टाका. जर चांगले आशीर्वाद हवे आहेत, परमेश्वरानं त्याचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये भरभरून द्यावेत असं वाटत असेल तर प्रियांनो, या ज्या दानकोशाच्या पिशव्या आहेत त्या जड होता कामा नये. कशानं?
नाण्यांनी जड होता कामा नये. आमेन. त्या कशाने जड व्हायला पाहिजेत? नोटांनी जड व्हायला पाहिजेत. आणि म्हणून जे आम्ही देतो ते अंतःकरणाने दिलं पाहिजे. आम्ही परमेश्वराला ज्यामध्ये संतोष होईल ते संतोषाचं अर्पण आम्हाला देता आलं पाहिजे. जुन्या करारातल्या लोकांसारखं आम्ही अर्पण देता कामा नाही. परमेश्वर म्हणत आहे तुम्ही तुमचा दशमांश माझ्या घरामध्ये आणा. का आणायचा दशांश? परमेश्वराला का दशांश द्यायचा आहे? का देवानं मागून घेतलेला आहे? आम्ही जर 1,000 रुपये कमवतो तर घरात पगार आणल्यानंतर पहिल्यांदा त्यातले 100 रुपये आम्ही बाहेर बाजूला काढून ठेवायचे आहेत. ज्यावेळेस आमच्या हातामध्ये त्या महिन्याची कमाई येते त्यावेळेस त्याचा दशांश आधी बाजूला काढून ठेवणं गरजेचं आहे. आणि मग उरलेल्या पगारामधून आमच्या दैनंदिन जीवनासाठी आम्ही खर्च करायचा. हे सूत्र आम्ही पाळलं पाहिजे. परमेश्वराला तुमच्या आणि माझ्या दशांशाची गरज आहे का? तुमच्या आणि माझ्याकडून मिळणाऱ्या सोन्या रुपयाची देवाला गरज आहे का? मुळीच नाही. ज्या परमेश्वराने शब्दानं हे विश्व निर्माण केलं, जो परमेश्वर अवघ्या विश्वाचा निर्माण करता आणि मालक आहे, त्याला तुमच्या आणि माझ्याकडून मिळणाऱ्या पैशांची गरज नाही. परंतु एक लक्षात घ्या, देवानं तरी देखील हा दशांश मागितलेला आहे. कारण परमेश्वराच्या मंदिरामध्ये सेवा करणारे जे लेवी आहेत, जे याजक आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा वाटा परमेश्वरानं त्या संपूर्ण प्रदेशामध्ये दिलेला नाही. लेव्यांना कोणत्याही प्रकारचा वाटा परमेश्वरानं दिला नाही. तर परमेश्वर म्हणतो मीच त्यांचा वाटा आहे. 11 कुळांना परमेश्वरानं जमिनी वाटून दिलेल्या आहेत, परंतु लेव्यांना मात्र कोणत्याही प्रकारची जमीन, कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी परमेश्वरानं दिलेली नाही. गणना अनुवादाच्या ग्रंथात घरी जाऊन जरूर वाचा. लेव्यांना कोणती जबाबदारी दिलेली आहे? लेव्यांना आणि याजकांना परमेश्वरानं त्याच्या पवित्र मंदिराची सेवा करण्याची जबाबदारी दिलेली आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही तुमचा दशमांश माझ्या भांडारामध्ये आणा, जेणेकरून लेव्यांची सोय त्याच्यावरती होईल. जो काही पैसा, जे काही अर्पण परमेश्वराच्या मंदिरामध्ये येतील, त्याद्वारे जे सेवा करणारे त्याचे सेवक आहेत त्यांची गुजराण त्यांच्यावरती होईल. त्या आलेल्या दशमांशावरती, आलेल्या अर्पणावरती परमेश्वरानं या लेव्यांची आणि याजकांची सोय करून ठेवलेली आहे. हे नेहमी लक्षात असू द्या. परमेश्वर म्हणतो माझ्या घरात अन्न असावं म्हणून तुम्ही तुमचा दशांश द्या. का अन्न असायला पाहिजे? हा एक भाग झाला लेव्यांसाठी. अजून काय आहे? मंडळीमध्ये उपरे आहेत का? कोणी विधवा आहेत का? कोणी दीन दुबळे गरीब आहेत का? अशा लोकांना मदत करण्याकरता देखील आम्ही अर्पण दिली पाहिजे. आम्ही दशांश दिले पाहिजेत. जे आमच्या मंडळांमध्ये किंवा आमच्या मंदिराच्या आजूबाजूला आमच्या समाजामध्ये आमचे इतर धर्मीय बहीण भावंड असे आहेत की त्यांना कोणत्याही प्रकारची उपजीविका नाही, अपंग आहेत, अंध आहेत, अशांसाठी मंदिराची जबाबदारी काय आहे? ही जबाबदारी परमेश्वरानं जुन्या करारात सांगून ठेवलेली आहे. जे दीन दुबळे आहेत, जे विधवा आहेत, ज्यांना कुणाचाही आधार नाही, त्यांचा आधार तुम्ही व्हा. मंदिराच्या माध्यमातून आज तोच संदेश ख्रिस्त विश्व मंडळीच्या प्रत्येक सभासदासाठी आहे. अशा लोकांचा आधार तुम्ही व्हा. जे काही तुम्ही कमवता ना, त्यातला एक भाग, त्यातला दशांश तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये अर्पण करा. कारण का? तुमच्यासाठी सेवा देणारे याजक जे आहेत त्यांच्याकरता त्यातून दिलं जाणार आहे. शिवाय तुमच्या मंडळीतील, तुमच्या सभासदांमधील जे दीन दुबळे आहेत, गरीब लाचार आहेत, विधवा आहेत, पोरक्या आहेत, त्यांच्याकडे पाहणार कोणी नाही, अशांना देखील त्याच्यातून काहीतरी देऊन त्यांचा उदरनिर्वाह करता येईल. आणि म्हणून तुम्ही तुमचा दशांश या भांडारामध्ये अर्पण करा. जे तुमच्या आजूबाजूला आहे अशांकडे डोळे उघडून पहा, त्यांना तुम्हाला मदत करता यावी म्हणून परमेश्वराच्या मंदिरामध्ये भरभरून द्या. तुमचा दशमांश परमेश्वराच्या भांडारामध्ये द्या. प्रियांनो, असं केल्यानं काय होणार आहे? आम्ही ज्यावेळेस दशांश अर्पण करतो त्यावेळेस परमेश्वर काय म्हणतो? देवानं फक्त दशमांश मागितलेला नाही,
तर तो मागत असताना त्यानं आशीर्वाद देखील जाहीर केलेला आहे. तो काय म्हणतो, आणि तुम्ही असे केले म्हणजे मी तुम्हासाठी आकाशाच्या खिडक्या उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हावर वर्षवतो की नाही याची प्रचिती पहा. आमचा दशांश देणं, त्या देण्यामध्ये आम्ही आकाशाच्या खिडक्या ज्या आहेत किंवा आकाशाची जी कपाटं आहेत त्या कपाटांच्या चाव्या जणू काय परमेश्वरानं तुमच्या आणि माझ्याकडे दिलेल्या आहेत. लक्षात घ्या, आकाशाच्या खिडक्या आणि आकाशाच्या आशीर्वादांची जी कपाटं आहेत त्या उघडण्याची चावी परमेश्वरानं तुमच्या आणि माझ्याकडे दिलेली आहे. कोणत्या स्वरूपात दिलेली आहे? आकाशाच्या आशीर्वादाच्या ज्या खिडक्या आहेत किंवा त्याची जी कपाट आहेत ती कशामुळे उघडायची आहेत तुम्हाला आणि मला? दशांशाच्या माध्यमातून. दशांशाची चावी आम्हाला परमेश्वरानं दिलेली आहे. ज्यावेळेस आम्ही दशांश अर्पण करतो त्यावेळेस परमेश्वर आकाशातून त्याच्या आशीर्वादांचं कपाट तुमच्या आणि माझ्या करता मोकळं करत असतो. आम्ही दशांश जर देत आहोत तर लक्षात घ्या, आम्ही आमच्यासाठी आकाशातील कपाट जे आशीर्वादांनी भरलेलं आहे ते आम्ही उघडत आहोत. ती चावी आमच्याच हातात आहे, ती इतर कुणाकडेही नाही. इथं बसलेल्या प्रत्येकाकडे ती चावी आहे, प्रत्येकाच्या खिशामध्ये ती चावी आहे. देवानं ती अनादी कालापासून देऊन ठेवलेली आहे. पण त्या चावीचा उपयोग आहे ना आम्ही आजपर्यंत करत नाही. काही जण करतात, त्यांना आशीर्वाद मिळतात. ती चावी आजपासून वापरायला सुरुवात करा. ती चावी त्या कपाटाला लावून पहा आणि मग ते कपाट उघडल्यानंतर येणारा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद आम्ही मोजू सुद्धा शकणार नाही. इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये परमेश्वर तुमच्या आणि माझ्यावरती वर्षवणार आहे की नाही याची आम्ही प्रचिती घेऊन पाहिली पाहिजे. प्रियांनो, आम्ही आमचा जो दशांश आहे तो देवाच्या मंदिरामध्ये, त्याच्या घरामध्ये आम्हाला त्याच्या गौरवाकरता देता आला पाहिजे. आम्ही नवीन करारामध्ये पाहतो प्रभू येशू ख्रिस्त मंदिरामध्ये बसलेला आहे आणि लोकांनी अर्पण आणलेली आहेत आणि हे अर्पण आणत असताना त्यांनी वाजत गाजत आणलेली अर्पण आहेत. श्रीमंतांनी अनेक थैल्याच्या थैल्या भरून ती अर्पण कदाचित आणले असतील, वाजत गाजत त्यांनी आणले असतील, लोकांना दाखवण्याकरता आणले असतील. परंतु त्यामध्ये एक गरीब विधवा अशी होती की जिच्याकडं फक्त 2 टोल्या होत्या आणि त्या बिचारीनं घाबरत, लोकांनी आपल्याकडे बघू नये अशा मार्गाने कदाचित ती त्या भांडाराजवळ गेली असेल आणि तिच्याकडच्या ज्या 2 टोल्या आहेत त्या गपचूप तिनं त्या भांडारामध्ये अर्पण केले असते. तिने स्वतःची कंपॅरिझन कदाचित त्या श्रीमंत लोकांशी केली असेल की हे लोक एवढं त्यांच्याकडचं अर्पण घेऊन येत आहेत मंदिरामध्ये आणि माझ्याकडे तर काहीच नाही. कदाचित तिला तिच्या स्वतःबद्दल लाज देखील वाटली असेल की मी परमेश्वराला किती छोटंसं अर्पण देत आहे. पण लक्षात घ्या, जरी तिच्या मनामध्ये ते दुःख असेल, ती सल असेल, कदाचित तिनं जे कंपॅरिझन केलं असेल की मी या लोकांना इतकं देऊ शकत नाही आणि या भावनेतून तिनं जाऊन जे काही तिच्याकडे होतं ते सर्वच्या सर्व तिनं दानकोशामध्ये समर्पण केलेलं आहे, अर्पण दिलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं तिच्याकडे लक्ष लावलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची नजर किती बारीक आहे. त्यानं आपल्या शिष्यांना बोलावलं आणि तो म्हणत आहे की या सगळ्यांनी जे अर्पण केलेलं आहे ना ह्यांच्यापेक्षा त्या विधवेनं सगळ्यात जास्ती परमेश्वराच्या भांडारामध्ये टाकलेलं आहे. आता हे कसं शक्य आहे? तिनं 2च टोल्या दिल्यात आणि इतरांनी जे अर्पण केलेलं आहे ते अत्यंत जास्ती स्वरूपामध्ये होतं. परंतु ज्यावेळेस तुलना केली जाते, लक्षात घ्या, तुलना ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की ती तिची संपूर्ण कमाई होती. तिच्याकडे जे होतं नव्हतं ते सगळं तिनं अर्पण केलेलं आहे. आता तिच्या समोर प्रश्न आहे की आता माझं उद्या काय होणार? ती आता रिक्त झालेली आहे, रिकामी झालेली आहे. परमेश्वराच्या भांडारामध्ये अर्पण करून ती मोकळी झालेली आहे.
तिच्याकडे आता काहीच नाही, शिल्लक नाही, पुन्हा ती येऊन अर्पण करेल अशा कोणत्याही प्रकारची संपत्ती तिच्या घरात नाही. पण ज्या श्रीमंतांनी परमेश्वराच्या भांडारामध्ये अर्पण केलेलं आहे, त्यांनी त्यांच्या श्रीमंतीमधून जरी आणलेलं आहे तरी अजूनही त्यांच्या घरामध्ये श्रीमंती भरलेली आहे, संपत्ती भरून वाहत आहे. हा फरक प्रभू येशू ख्रिस्ताने इथे सांगितलेला आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातून त्या स्त्रीनं केलेलं जे अर्पण आहे ते सर्वस्वाचं संपूर्ण आणि सगळ्यात जास्त केलेलं अर्पण आहे. प्रियांनो, आज आम्ही कंपॅरेटिव्हली ज्यावेळेस पाहतो, आम्ही कशा पद्धतीनं परमेश्वराच्या दानकोशामध्ये अर्पण करत आहोत. परमेश्वरानं तुमच्या आणि माझ्याकडून खूप मोठ्या दानांची अपेक्षा केलेली नाही. आणि मी माझ्या प्रार्थनेमध्ये नेहमी एक वाक्य म्हणत असतो की आम्ही केवळ आर्थिक स्वरूपामध्ये देऊन शांत बसू नये, तर आम्ही स्वतःला देखील तुझ्या सेवा कार्याकरता दिलं पाहिजे. प्रियांनो, देवाला या पैशाच्या स्वरूपात मिळणाऱ्या दानापेक्षा त्याला तुमच्या आणि माझी अंतःकरणं हवी आहेत. तुमच्या आणि माझी पश्चातापानं भरलेल्या अंतःकरणाची तो वाट पाहत आहे की माझं लेकरू केव्हा त्याचं पश्चातापानं भरलेलं अंतःकरण मला समर्पित करेल. आम्ही तर आमच्याकडे जे आहे ते आम्ही समर्पित करत असतो, ते आम्ही देत असतो. परंतु त्याही पलीकडे जाऊन प्रियांनो, आम्हाला देवाला आमचं अंतःकरण समर्पित करायचं आहे. आमचं अंतःकरण त्याला द्यायचं आहे. आमचं काळीज त्याला हवं आहे की जे पश्चातापानं भरलेलं आहे. तो पश्चाताप आज आम्ही करत आहोत का? तो पश्चाताप आज आम्ही करणं फार आवश्यक आहे. त्या पश्चातापानं भरलेलं काळीज आज परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडून मागत आहे. ते काळीज आम्हाला त्याला देता आलं पाहिजे. प्रियांनो, परमेश्वर म्हणतो मलाखीच्या द्वारे, मनुष्य मला ठकविल काय? आम्ही परमेश्वराला ठकवणारे आहोत का? जर आम्ही ठकवणारे आहोत तर लक्षात घ्या प्रियांनो, आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही द्वेष मत्सर बाळगून आम्ही त्याच्या पवित्र मंदिरामध्ये येतो, तर आम्ही देवाला ठकवणारे आहोत. जे आम्ही परमेश्वराला अर्पण करणं गरजेचं आहे हे आम्हाला ठाऊक असताना देखील आम्ही ते देत नाही, तर आम्ही देवाला ठकवणारे आहोत. जर आम्हाला हे माहिती आहे की आमच्या पवित्र मंदिराची वेळ 9:30ची आहे आणि आम्ही त्याही नंतर उशिरा येतो, तर आम्ही परमेश्वराला ठकवणारे आहोत. आम्ही वेळेची चोरी करणारे आहोत. आम्ही जर परमेश्वराचा निरोप, त्याचा संदेश ऐकून आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे वागत नाही, तर आम्ही देवाला ठकवणारे आहोत. प्रियांनो, लक्षात घ्या, परमेश्वराचा उपहास होणार नाही. परमेश्वराला आम्ही ठकवू शकत नाही, आम्ही देवाला फसवू शकत नाही. आणि म्हणून आज या पवित्र मंदिरामधून बाहेर पडत असताना, पवित्र मंदिर आमच्याकरता काय आहे? तर पवित्र मंदिर आमच्याकरता समर्पणाची जागा आहे. पवित्र मंदिर आमच्याकरता समर्पण करण्याचं ठिकाण आहे. पवित्र मंदिर आमच्याकरता दशांश अर्पण करण्याचं ठिकाण आहे. पवित्र मंदिर आमच्याकरता आमचं पश्चातापानं भरलेलं अंतःकरण समर्पित करण्याचं प्रभूचं घर आहे. ही जाणीव घेऊन आज या पवित्र मंदिरामधून आपण बाहेर पडूयात आणि परमेश्वराला आम्ही जे सर्वात आमच्याकडे उत्तम आहे ते येणाऱ्या दिवसामध्ये सर्वोत्तम देण्याचा आम्ही निश्चितार्थानं प्रयत्न करू. आणि त्याकरता परमेश्वर आपल्या प्रत्येकाला अधिक आणि अधिक आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येत असताना तू तुझ्या लेकरांकडून दशांशाची अपेक्षा यासाठी केली की त्याद्वारे आम्हाला इतरांची मदत करता यावी आणि त्याद्वारे तुझं गौरव घडावं. म्हणून प्रभू परमेश्वरा, तू आमच्याकडून दशांश मागितलेला आहे. प्रभू परमेश्वरा, हा दशांश आम्ही तुला अर्पण करत आहोत का? आज हा प्रश्न घेऊन आम्ही या मंदिरामधून बाहेर पडत असताना परमेश्वरा, तू आम्हाला सहाय्य कर. आणि पित्या परमेश्वरा, येणाऱ्या दिवसामध्ये आमचा हात हा मोकळा असू दे तुला अर्पण करण्याकरता, तुला दशांश देण्याकरता. आणि त्याद्वारे प्रभू, जे अभिवचन तू आम्हाला दिलेलं आहेस की आकाश आणि कपाटे उघडून मी तुम्हाला आशीर्वादित करतो की नाही याची प्रचिती घेऊन पहा. प्रभू परमेश्वरा, तो आशीर्वाद आम्हाला मिळवता यावा म्हणून सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचं तारणारा याच्या द्वारे मागितलं म्हणून तो ऐक प्रभू. आमेन.
आज विशेष करून